ईश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्धुर्वा नीतिर्मतिर्मम। चंद्र तेते चंद्रिका शंभू तेते अंबिका संत तेते विवेका असणे कीजे। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कोसरी काहीच नेणे बोलितो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। महायोग पीठे तटे धीमरत्यम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे। समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्य जय जय सो संवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थपती प्रकाश म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी। आता अभिनव वाग्विलासनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदा विश्वमोहिनी। नमस्कारली मी ह्या मद हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेषा त्या दारू विवेकावरी। चंद्र तेते चंद्रिका शंभू तेते अंबिका संत तेते विवेका असणे कीजे। श्री क्षेत्र सरवडी मुक्कामी आज चालत आलं असताना अखंड पुरुषोत्तम मास अधिक मास निमित्त असणारा सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये असणारा आता 4था दिवस आणि त्या 4थ्या दिवसाची सेवा आपले असणारे अध्यक्ष सर्व संचालक मंडळ वारकरी संप्रदाय ग्रामस्थ यांच्या कृपाशीर्वादानं चालत आलेला पंढरीश परमात्मा आईसाहेब माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या कृपेनं चालत आलेला गेली बरेच वर्ष म्हणलं तरी काही हरकत नाही आहे। कौतुक करावं असं वाटतंय। महाराज 7 दिवसाचा सप्ताह करत असताना नाची 9 येते किती 31 दिवस सप्ताह झाला आहे। आज डेटस लावल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 लोकांनी चांगल्या महाराजांनी मला महाराज काय केलं रिप्लाय दिला, महाराज जाहिरात तेवढी पाठवा। परमार्थामध्ये सर्व काही आहे महाराज, परंतु सर्वात महत्त्वाचं जर 2च गोष्टी इथं अवघड आहेत। एक निष्ठेनं सेवा करणारा आणि 2 पंगतवाला मिळेल, मंडपवाला मिळेल, लाईटवाला मिळेल, नवे नवे देणगीवाला मिळेल। पण एक मोठी अडचण आहे, विनायक आहे कोण। आणि तो जर घेतला आमच्या गावातलं सांगतोय महाराज आणि एक अर्धा तास लेट व्हायला पाहिजे आणि ते जर नुसतं ऐकायचं जाऊन तिथं परमार्थ आत्मउद्धारासाठी करा, दिखाव्यासाठी करू नका महाराज। आणि ते बीज आणि रोपटं आपल्या गावामध्ये आर्याच्या नंतर रुजलं गेलं याला मला अभिमान वाटतोय। आणि त्या व्यासपीठावर मला वाटते माझी 3री ते 4थी सेवा असेल आपल्या गावामध्ये। बरेच ज्ञानी मंडळी आहेत महाराज। मज पामरा काय थोर पण पायाची वाहन पायी बरे। माणसाच्या नावानं गाव ओळखावं। परमार्थामध्ये माणसाच्या नावानं गाव ओळखते आणि राजकारणामध्ये गावाच्या नावानं माणूस ओळखतोय। बापू महाराज म्हणले की तळाशीकर विषय संपला, रंगनाथ गुरुजी म्हणले की परभणीकर विषय संपला, विठ्ठल महाराज वास्कर म्हणले की वास्कर, श्री गुरु साखरे महाराज म्हणले की साखरे महाराज, आळंदी विषय संपला महाराज। मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये नाव कमवण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं जे काय असते, जे देणं असते ते देणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असते ते प्रारब्ध आहे। मग त्या प्रारब्धावर तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रारब्धाचे 3 विषय आहेत, 1 जन्म मृत्यू, 2 लग्न, 3 असणारी तुमची वैवाहिक जीवनात असणारी नोकरी।
कर्मधर्म संयोगानं आम्हाला मनुष्य जन्म मिळाला आणि त्या मनुष्य जन्माचं इति कर्तव्य जर काय असलं, आपला तो एक देव करून घ्यावं. प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेले ओवे आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असण्याची जे मत असणारा भगवद्गीता नाम ज्ञानेश्वरी. मनुष्य जन्माला आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. माणसाच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर एक माणसाचा जन्म मिळाला हे परमभाग्य आहे. तो मिळाल्यानंतर भारतात मिळाला हे परमभाग्य आहे. आणि त्याच्यानंतर तो कोल्हापूर जिल्ह्यात मिळाला हे विशेष आहे. आणि त्याच्यानंतर राधानगरी तालुक्यात मिळाला हे विशेष आहे. जेव्हा पाणी बघायला नव्हतं त्यावेळी राधानगरीत पाणी होतं हे विशेष आहे. त्या माझ्या राजाची कृपा आहे. बरोबर आहे ना. मग 1963ला पाणी आमच्या गावात आलं, 1963ला पाणी आमच्या शेतात आलं, 1965ला आमच्या पाणी घरात आलं आणि 1965ला पाणी घरात आल्यालं आमच्या अंगात कवा आलं ते आम्हाला कळालं नाही. तुमच्या आमच्यावरची कृपा आहे ती कर्मधर्माचा. राजा तो माझा, अवयव माझा. राजा म्हणजे कोण आहे? छत्रपती शाहू महाराजांनी जे कार्य केले ते जगाच्या पाठीवर मला वाटते कोणत्याही राजाने केलेलं नाही. हा आपल्याला अभिमान आहे. माणसाच्या जन्माला आल्यानंतर कर्मधर्म संयोगाने 3 प्रस्थांतरी फार महत्त्वाचे आहेत. भगवद्गीता नाम ज्ञानेश्वरी, भागवत आणि तुकाराम गाथा. तुम्ही वारकरी व्हा नाही तर नाही व्हा, परंतु मग हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्यानंतर एकदा का असताना मरसपर्यंत वाचावं. हे काय आहे? शास्त्राचा दंडक आहे. मग ज्ञानेश्वरी नाम कर्म आहे, भागवत म्हणजे मरण आहे आणि तुकाराम गाथा म्हणजे जीवन कसं जगायचं. एक असणारा 4,500 अभंग तुम्हाला आम्हाला दिलेले काय आहे? एक टॉनिक आहे महाराज. जगावं कसं ज्ञानेश्वरी सांगते. जगल्यानंतर मरण कसं यावं हे भागवत सांगतोय महाराज. मरण चुकवता येत नाही परंतु मरण सुधरवता येतंय. परीक्षिती राजाच्या असणाऱ्या पोटाला आलेल्या कोण? अर्जुनाच्या असणाऱ्या अभिमन्यूच्या पोटाला आलेल्या परीक्षिती राजा बाजीराव महाराज काय झालं? त्यानं सर्प नेऊन कुणाच्या गळ्यात घातला? मुनीच्या गळ्यात घातला, ऋषींच्या. कर्मधर्म संयोगानं मोठी माणसं चुकतात, बारकी चुकली म्हणून काय झालं? त्या चुकीची सुधारणा करण्याकरता आता संपलेला विषय होता एक ऋषीचा शाप. एक वेळी त्या असणाऱ्या परमात्म्याचा शाप मागे घेता येतोय परंतु ऋषीचा शाप फार वाईट आहे. साधू वेगळं आणि संत वेगळं. देवाच्या पाठीमागनं चालतात त्यांना साधू म्हणतात आणि देव ज्यांच्या मागणं जातो त्यांना संत म्हणतात. महाराष्ट्री संतांची भूमी आहे, त्याच्या पलीकडे गेल्यानंतर साधूची भूमी आहे, त्याच्या पलीकडे गेल्यानंतर देवाची भूमी आहे आणि समुद्राच्या पलीकडे गेल्यानंतर राक्षसाची भूमी आहे. माणसाला जन्माला आल्यानंतर तुमच्या आमच्या जन्मानंतर कर्म चुकत नाही. बरोबर आहे ना महाराज? कर्म हे करावंच लागते, नाही जरी केलं तर. कर्मे इशू. मग कर्म करत असताना तुमच्या आमच्या जीवनामध्ये कर्म करत असताना काय चूक होती महाराज? त्या परीक्षिती राजाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये सादर होण्याकरता आणि सांभाळण्याकरता भागवत सांगितला. कोणी? शुकमुनीने भागवत सांगितला. भागवत सांगितल्यानंतर कर्मधर्म संयोगानं असणाऱ्या वर्णू इंद्रानं असणाऱ्या अप्सरा पाठवल्या अमृत घेऊन. भागवत ऐकल्यानंतर जगण्याची इच्छाच पूर्ण राहिली नाही महाराज. त्याचं म्हणावं ज्ञान. ही प्रस्थांतरी करत असताना आज भगवद्गीता नाम ज्ञानेश्वरी. भगवद्गीतेचा उदय का झाला? 5,500 वर्षापूर्वी अर्जुनाला मोहग्रस्त झाला आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक असणारा जीव म्हणजे अर्जुन समोर उभा केला आणि 5,500 वर्षापूर्वी या कलियुगामध्ये उद्धाराचं साधन सांगण्याकरता तुमचा आमचा उद्धार करण्याकरता जे अवतीर्ण होतात त्यांना देव म्हणतात आणि त्यांचं असणारं भाषांतर पूर्ण करण्याकरता जे कार्य आपण राहिलेलं पूर्ण करण्याकरता येतात त्यांचं नाव आहे संत. समोर बसलेले माणसं आमच्यापेक्षा कितीतरी ज्ञानानं पुढे आहेत. जे विश्वासानं बोलतो शिवाजी मामा, जे कार्य देवानं केलं ते संतांनी करता आलं असतं, पण जे संतांनी केलं ते देवाला येणार नाही. ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता, ज्ञानेश्वरी सांगण्याकरता माऊलीच. भागवत सांगण्याकरता भागवत लिहिण्याकरता नाथराय आणि तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार करण्याकरता संस्कृत भाषा जगाची कळेना नारायण तेव्हा संकट पडले म्हणून धरिला अवतार म्हणती ज्ञानदेव तयालाजी.
मोहग्रस्त अर्जुन समोर उभा राहिला आणि समोर उभा राहिल्यानंतर गांडीव धनुष्य गळालं आणि गळाल्यानंतर सर्वांना माहिती आहे त्या भगवद्गीता नाम ज्ञानेश्वरीचा भगवद्गीतेचा उगम झाला. 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या म्हणून आलेल्या होता. मी अस्त्र धरणार नाही म्हणून सांगितलेलं होतं. अर्जुनाला सांगत असताना त्या अर्जुनाला 700 श्लोक झालं मारत. त्या 700 श्लोकामध्ये त्या भगवद्गीतेची सुरुवात असणाऱ्या एका आंधळ्या माणसाने केली हे विशेष आहे. आंधळी माणसं हुशार असतात. त्या आंधळ्या माणसानं भगवद्गीतेची सुरुवात केली कशा करता? समोर असणारं कोण आहे? कुरुक्षेत्र आहे. समोर असणारी पंडूची मुलं आणि पलीकडे असणारी तिची 100 कौरव असणारी उभा राहिलेले आहेत. आणि त्यावेळी असणाऱ्या भगवान परमात्म्याचा रथ मध्यस्थी आहे. आणि त्यावेळी असणारा तेजा असणारं ट्रान्सलेशन सांगण्याकरता कोण? संजय आहे. आणि त्या संजयाला पहिला प्रश्न विचारला आहे, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवा शैव किम कुरुवर्त संजय. त्या धर्मक्षेत्रामध्ये पांडूची मुलं काय करतात ते सांग आणि विजय कोणाचा होईल? पहिला प्रश्न विचारलाय. कोणाला? संजयाला विचारलाय. भगवद्गीतेचा विचार केला गेला तर पहिला संभाषण दोघात आहे. एक देव आणि भक्त आहे. दुसरं संभाषण राजा आणि नोकर आहे. आणि तिसरं संभाषण या कलियुगमध्ये विचार केला गेला तर कलियुगामध्ये एक शिष्य आहे आणि दुसरे गुरु आहेत. मौनी दरबारामध्ये असणारे कोण बसल्यात? माऊली बसल्यात. कशाला? पैस खांबाला त्याच्यातून बसलेले आहेत. समोर बसणारे निवृत्तीनाथ आहेत. ऐकणारे तुमच्यासारखी सुज्ञ श्रोते मंडळ आहेत. आणि सांगणारे कोण आहेत? ज्ञानोबा आहेत. आणि लिहिणारे कोण आहेत? सच्चिदानंद बाबा आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतामध्ये ज्या असणाऱ्या एकूण 108 संतांची निर्मिती झाली, 108 संत अवतीर्ण झालं, त्याच्यामध्ये असणारे ज्ञानेश्वरी जी सांगितली गेली तुमच्या आमच्या असणारा धर्माचा पाया भगवद्गीता. आणि त्या भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन असणारं ज्ञानेश्वरी ज्यापर्यंत आतापर्यंत असणारे 4 ते 5 जणांनी त्या भगवद्गीतेचं अनुक्रम ट्रान्सलेशन केलं. महाराज पहिलं कोण आहेत? जगद्गुरु शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य. त्याच्यानंतर असणारे स्वामी विनोबा भावे आणि लोकमान्य टिळक. आणि 775 वर्षापूर्वी जो असणारा सोहळा संपन्न व्हायला लागला, समाधी सोहळा, ज्या माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली ती तुम्हा आम्हाला भावली, तुम्हा आम्हाला भावली आणि प्रत्येकाच्या घरात गेली. घरात आम्ही पूजेपुरती मर्यादित ठेवली, परंतु ती आम्ही कधी डोक्यात घेतली नाही. ही शोकांतिका आहे त्या ज्ञानेश्वरीची. त्यावेळी एक असा असणारा वर्ग होता की एकानंच भक्ती करायची, एकानंच संस्कृत वाचायचे, एकानंच असणारे त्याच्यापर्यंत पोचायचा असणारा वर्ग होता. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्याचं असणारं तादात्म्य ओळखलं, त्याचं असणारं पुढचं असणारं परिणाम ओळखलं आणि परत भगवान परमात्म्याला अवतीर्ण व्हावं लागलं. आणि तोच अवतार म्हणजे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. 1995ला 6वा प्रश्न होता, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? PSIच्या परीक्षेला प्रश्न होता, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? एकूण जागा भरायच्या होत्या 103. जो विद्यार्थी 5300 बसलेलं होतं, त्यात एकूण विद्यार्थी 90 पास झालं. वरचं 13 विद्यार्थी नापास झालं. फक्त एका प्रश्नाचं उत्तर, एका प्रश्नाला 2 मार्क होते त्यावेळी. आता नेटशेटचं काय झालं काय मला माहिती नाही, परंतु 22 लाख विद्यार्थ्यांचं वाटोळं करणारी माणसं ह्या महाराष्ट्रात जन्मलीत. आणि 22 लाख जगावं म्हणून आपलं असणारं स्वतंत्र, आपलं असणारं ध्येयपणाला लावणारी माणसं या महाराष्ट्रात निर्माण झालीत. आज ही शोकांतिका आहे. आमच्या मित्राचा भाचा मुंबईमधनं फोन केला. पहिला प्रश्न विचारला, नामदेवरायांचं पूर्ण नाव काय? आणि दुसरा प्रश्न विचारला, लँडलाईन फोन होतात महाराज त्यावेळी. मी शेतात होतो आणि आमच्या असणाऱ्या समोरच असणाऱ्या RD वरुटे सर, माहिती असतील अध्यक्ष आहेत, शिक्षक संघाचे अध्यक्ष होते. त्यांच्या घरी फोन आला आणि मला फोन आला. मुंबईतनं फोन आला, घरातली भ्यालीत महाराज. आणि तिथनं फोन केला आणि त्या मुलग्याने विचारलं मला, महाराज मामा मला ज्ञानेश्वरी कोणी लिहिलं पाहिजे? कसं काय आठवलं? काय नाही महाराज, मला रात्री वाचताना प्रश्न आठवलेला होता आणि तोच प्रश्न त्याला आला. PSIच्या परीक्षेला पास झाला महाराज. एकूण 13 विद्यार्थी वरचं नापास झालं. त्यांना ज्ञानेश्वरी कोणी लिहिली आहे माहिती नाही. 1272 टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरिले कोकू झालं. धर्म सांगणं सोपं आहे, धर्म बोलणं सोपं आहे. धर्माबद्दल कांगावा करणं सोपं आहे, परंतु धर्माचं आचरण करणं फार अवघड आहे.
धर्म रक्षती रक्षितः. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. धर्म म्हणजे काय? हिंदू मुस्लिम धर्म आहे का? काम कर्मधर्म संयोगान तो पुढचा विषय आहे. आज एकच धर्म पाहिजे, माणुसकी हा धर्म आहे. तो माणुसकी धर्म जर जगाच्या पाठीवर कुठल्या व्यासपीठावर शिकवला झाला तर तो वारकरी संप्रदाय. पहिला प्रश्न विचारलाय तू कुरुक्षेत्रावर माझी मुलं आणि पंडूची मुलं काय करतात ते सांग आणि विजय कोणाचा होईल. याच्यासाठी माऊलींना जवळजवळ 18 अध्याय करावं लागलं. तर 18 अध्यायामध्ये 9030 ओव्या कराव्या लागल्या. 9030 ओव्यामध्ये 4500 दृष्टांत मांडावं लागलं आणि 4500 सिद्धांत मांडावं लागलं. दृष्टांत हे कुठंपर्यंत आहेत? जोपर्यंत समोरच्याची असणारी अवस्था कळण्याकरता, त्याचं असणारं अस्तित्व सांगण्याकरता दृष्टांत योग्य आहे. दृष्टांत हा सिद्धांतापर्यंत पोचत नाही. त्याचा सर्वात महत्त्वाचं नाव कुठंपर्यंत? नाव मालव्यातनं सरवड्याकडे इस्तोपर्यंत. नाव सोडून यावं का घरला घेऊन यावं? बरं, ती नाव कशी असावी? नावत पाणी असावं का पाण्यात नाव असावी? नावत बी पाणी नसावं आणि पाण्यात पण नाव नसावी. साहेब, कशात नाव असावी? पाण्यावर नाव असावे. तुका म्हणे नाव जळी जनासाठी उदकी ठाव. तुमच्या आमच्या जीवनामध्ये 4500 दृष्टांत मला कुठल्याही माऊलीची एखादी ओवी अपवादात्मक असेल, ज्ञानी माणसं समोर यायचा, महाराज अनुभव यायचा, वाचक यायचा, कोणत्याही ओवीमध्ये एखादी अपवाद असेल, परंतु प्रत्येक ओवीमध्ये दृष्टांत आणि सिद्धांत माझ्या माऊलीने त्यावेळी मांडलेला. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी तवचेची या पदराट, पहे परित्यवा विरुणी गोचीड, अशुद्ध काय न सेविती, कमलकंदा आणि दरदरू, नांद नको एकीच्या घरी, गुरु ते परी परागची ब्रह्मरी चिकोलची उरी. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, अति जैसे. मग असणाऱ्या सगळ्यात समोर असणारा, विचारत असणारा, चालल्याला जो असणारा कुरुक्षेत्राचा वृत्तांत कुठं आहे? युद्धाच्या परिस्थितीवर आहे. राजवाड्यामध्ये प्रश्न सांगणारं ट्रान्सलेशन कोण आहेत? संजय आहेत. त्यावर सुद्धा विचार केला गेला. तुमच्या आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या आमच्या संतांचं आणि आमच्या देवाचं चमत्कार गौण मानलं जातात. ही शोकांतिका ह्या महाराष्ट्रामध्ये. आम्ही नको त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु सत्य आहे त्याच्यावर कधी विश्वास ठेवला नाही. ही आमची असणारी सर्वात मोठी अकर्तृत्वाची बाजू आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली का याच्यावर संशोधन आता 775 वर्षानंतर काही भाग करतात. हे आमचं असणारं दुर्दैव आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ द्विजांचा हरविला. कोण म्हणलं? रेड्या नावाचा माणूस होता. कशानं हाणाय पाहिजे? नाथरायांचं प्रमाण आठवा महाराज. महिषी पुत्रामुखी बोलविल्या श्रुती. त्या असणारा समोर विचारलं आणि विचारत असताना 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत महाराज. 1 पती, 2 राजा आणि 3 असणारा आपला मालक. काही गोष्टी माहिती नसल्या तरी पण सांगायच्या, माहिती असल्या तरी पण सांगायच्या नाहीत. का? दंडक आहे शास्त्राचा. समोर विचारणारा कोण आहे? मालक आहे, राजा आहे. आणि तो विचारतो विजय कोणाचा होईल. 18 अध्यायामध्ये 9,500 ओव्या झाल्यांनी शेवटच्या श्लोकामध्ये विचारले विजय कोणाचा होईल. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असण्याची जे देव आहे तिथे विजय आहे म्हणून सांगितलं. देव कोणाकडे होता? पांडवांच्याकडे होता. विजय कोणाचा होईल हेच जर त्यावेळी सांगितलं असतं तर संजयाला नोकरी ठेवला असता. त्यावेळी असणारा दृष्टांत आणि प्रमाणाचा सिद्धांत करत असताना चंद्र तेथे चंद्रिका, चंद्र आहे तिथं चांदणा आहे म्हणून सांगितलं. शंभू आहे तिथं अंबिका आहे म्हणून सांगितलं. भगवान शंकराचं अस्तित्व आहे तिथं अंबिकेचं अस्तित्व आहे महाराज. एकूण 152 शक्तिपीठ आहेत. 152 शक्तिपीठापैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. एकूण भारतामध्ये 52 आहेत. त्यातल्या असणारी प्रदेशामध्ये 11 आहेत.
असो तो विषय नाही. महाराष्ट्रामध्ये 3.5 सांगितलं. पहिलं शक्तिपीठ कुठलं आहे? तुळजापूरची भवानी दुसरं शक्तिपीठ, कोल्हापूरची अंबाबाई तिसरं शक्तिपीठ, माहूरची रेणुका आणि चौथं शक्तिपीठ अर्ध आहे. वणीची सप्तशृंगी, अर्ध शक्तिपीठ काय आहे? माऊलीने त्यावेळी पुरावा दिला, कारण का तिथं भगवान शंकराचं अधिष्ठान नाही आहे. मला कोल्हापूर आपल्यापासून असणारी किती 40 ते 42 किलोमीटर असेल. कधी योग आला तर आम्ही सगळं बघतोय, परंतु आमच्या घरातलं माहिती नसतं. हे शोकांतिक आहे. आम्ही महाकाल बघून आलो महाराज, परंतु आम्हाला आत्मलिंगाचं दर्शन कधी झालं नाही. कधी योगायोग आला तर त्यावेळी आज असणाऱ्या आई अंबाबाईच्या बरोबर कृपाशीर्वादानं असणाऱ्यावर डोक्यावर एक मातृलिंग आहे महाराज. कधी गेला असा तर सर्वांना माहिती असेल. कोणी दर्शन घेतलं नसलं तर श्रावण महिन्यामध्ये सोमवारी प्रत्येक असणारे ते उघडं ठेवलं जाते. एकच माणसाला प्रवेश केला जातोय. दिवसभर ते असणारं दर्शन उघडं असते. कधी तर दर्शन घेऊन या. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असणे के जे. मग आज असणारं प्रत्येक ठिकाणी असणारं अधिष्ठान म्हणजे त्या भगवान शंकराचं आहे. आणि त्या भगवान शंकराचं अधिष्ठान आहे म्हणून त्याला पूर्ण शक्तिपीठ आहे महाराज. मग ती शक्तिपीठ तुमच्या आमच्या जीवनामध्ये ही शक्तिपीठ कळण्यापेक्षा घरातलं शक्तिपीठ आपल्याला कळणं फार गरजेचं. आज मातृत्व, दातृत्व आणि नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्याचं नाव आहे काय? आई. पहिलं शक्तिपीठ आई आहे, दुसरं शक्तिपीठ बहीण आहे, तिसरं शक्तिपीठ बायको आहे महाराज, आणि चौथं अर्ध शक्तिपीठ आहे ती मुलगी आहे. 2 घराचा उद्धार करते त्याचं नाव आहे मुलगी. कर्मधर्म संयोगानं त्या मुलगीचं एक सगळ्यात महत्त्वाचं जग आहे. 16 दान सांगितले महाराज त्या शास्त्रामध्ये. त्या शास्त्रामध्ये 16 दान सांगत असताना पूर्णपणे सुवर्णदानापासून भूमिदान, भूमिदानापासून वस्त्रदान, वस्त्रदानापासून अन्नदान आणि अन्नदानापासून शेवटचं दान सांगितलं गेलं ते गोदान, आणि गोदानापासून सर्वात महत्त्वाचं सांगितलं ते कन्यादान. व्यासपीठावर बसून आठवलं म्हणून सांगतो महाराज. प्रत्येकाला एक विनंती आहे, त्या प्रत्येक असणाऱ्या लेकीला विनंती आहे, त्या प्रत्येक ताईला विनंती आहे, त्या प्रत्येक मुलगीला विनंती आहे महाराज. सर्वात मोठा अधिकार त्या बापाला असतो, त्या कन्यादानाचा अधिकार असतोय. तो कन्यादानाचा अधिकार प्रत्येक लेकीनं आपल्या बापाला द्यावा. एवढं जरी कळालं तर त्या असणाऱ्या सप्त्याचं पूर्णत्व झालं महाराज. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असणे की जे. भगवान परमात्म्याला येण्याकरता स्वतंत्रता आहे, येण्याकरता परतंत्र आहे, जाण्याकरता स्वतंत्रता आहे. संतांना येताना स्वतंत्र आहे, जाताना स्वतंत्र आहेत. जीवाला येताना परतंत्र आहे, जाताना परतंत्र आहे महाराज. भोक्तृत्वाची बेरीज आहे, कर्तृत्वाची वजाबाकी आहे. माफ करा, कर्तृत्वाची बेरीज आहे, भोक्तृत्वाची वजाबाकी आहे. त्यांना कोण म्हणायचं? देव म्हणावं. कर्तृत्वाची बेरीज आहे, भोक्तृत्वाची वजाबाकी आहे, संत म्हणावं. आणि दोन्हीची बेरीज आहे, त्याला माणूस म्हणावं महाराज. येताना परतंत्र आहे, जाताना परतंत्र आहे, त्यांचं नाव आहे संत महाराज. तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार करण्याकरता येतात, त्या उद्धार करून जातात, त्यांचं नाव आहे संत. ज्येष्ठ कुणाला म्हणायचं आणि श्रेष्ठ कुणाला म्हणायचं? ज्येष्ठ वय वाढल्यानंतर होते महाराज. श्रेष्ठ कुणाला म्हणायचं? ज्ञान वाढल्यानंतर. वयाच्या 22व्या वर्षी आलेत, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला घेतली, 22व्या वर्षी गेले, 22व्या वर्षी जात असताना बघ देवा जगाचा बाप भगवान परमात्मा समोर आलेत, नि अधिष्ठाना जात असताना समाधी समोर उभा राहिलेत. हे असणारं कर्तृत्व आहे महाराज. कोणाचं? माझ्या माऊलीचं. विवेक परमार्थ म्हणजे 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत महाराज. एक वैराग्य, दुसरं ज्ञान, दुसरं विवेक आणि तिसरं वैराग्य. वैराग्याचा प्रकार जर विचार केला तर तामस, राजस आणि सात्विक. राजेश तामस याचा काही उपयोगच नाही आहे, राजस आणि तामसाचा काही उपयोग नाही. सात्विक वैराग्य फार महत्वाचं आहे महाराज. कुणाला वैराग्य नव्हतं? रावणाला वैराग्य होतं का नव्हतं? रावणासारखं वैराग्य निर्माण होणं आम्हाला गरजेचं, आमच्याकडे येणार पण नाही. पण काय वैराग्य होतं? तामस होतं महाराज. रावणाच्या ज्या असणाऱ्या संकल्पना होत्या ते तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहेत का? त्या रावणाला सुद्धा मारावं लागलं महाराज. सात्विक वैराग्य कशाला म्हणावं महाराज? ये लोकापासून भूलोकापासून ये लोकापर्यंत भोगाच्या त्यागाची इच्छा. भोग आहे, त्याग पाहिजे महाराज. इथं गालीच्यावर झोपतोय, पंचपक्वान जेवतो, हे विशेष नाही आहे महाराज. परंतु 21 दिवस वारीत चालत असताना महाराज आहे का याची आठवण नसावी महाराज. काय खातो हे माहिती नसावं महाराज. आणि सर्वात महत्त्वाचं ढेकळात असणाऱ्या झोप लागते, त्याला वैराग्य म्हणावं. 22 लाखाची गाडी दारात आहे तरी सुद्धा गळ्यात टाळ आहे, गळ्या हाताला पिशवी आहे महाराज, आणि अनुभव तो करा म्हणून चालत असणार, त्याला वैराग्य म्हणा.
तुकोबऱ्यानं संसार करता आला नाही का केला नाही. बरेच जण महाराज सांगतात तुकोबऱ्यांचं असं होतं तसं होतं. कर्मधर्म संयोगानं दुसरं लग्न केलं जे जिजाऊ जे असणारे आवली होती त्या आवलीची असणारी परिस्थिती काय होती. मला 1,500 एकर जमीन होती. गोविंदपंत कुलकर्णी यांची मुलगी होती. महाराज उठायचं आणि काय बोलायचं नाही. महाराज पहिली कर्जमाफी करणारे गाड्या भरल्या आणि असणाऱ्या वयानून इंद्रायणीच्या डोळ्यात सोडल्या. कोणी? तुकोबरायाने. 2 जिल्ह्याची असणारी सावकारकी ज्यांच्या घरात होती त्यांना दरिद्र म्हणणारे आपला अधिकार नाही आहे. मला अभ्यासापेक्षा तुमचं असणारं कर्तृत्वापेक्षा तुमचं असणारं नेतृत्वापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं असणारं वाचन फार महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये प्रस्थापित होत असताना ज्ञानेश्वरी किती वेळा वाचली महत्त्वाचं नाही, कशी वाचली महत्त्वाचं नाही, भाव किती आहे हे फार महत्त्वाचं. भागवत एकदा ऐकला उद्धार झाला. कुणाचा? परीक्षितीचा. महाराज जे एकदाच सांगितलं कुणाला? रेड्याला. बोल ऋग्वेद बोलला. महाराज कुणाचा अधिकार होता? काय ताकद आहे? भिंतीला चल म्हणलीत, भिंत चालायला लागली. आणि उठ म्हणून सांगितलं कुणाला? सच्चिदानंद बाबाला. कोणी? माऊलींनी सांगितलं. बरोबर आहे ना? ही तपश्चर्या आहे. मग ती तपश्चर्या ज्या तपश्चर्याने जी ज्ञानेश्वरीली ती ज्ञानेश्वरी जर आम्ही 108 पारायणी केली तर तुमच्या आमच्या वाचेची तपश्चर्या होईल ना. परमार्थ हा आत्मकल्याणासाठी असावा, लौकिकासाठी नसावा. महाराज मला महाराज म्हणावं मनुष्याने बरेच जण आहेत, पण तो महाराज म्हणून जगण्याकरता अनेक भविष्यात असणारे तुमच्या आमच्या समोर असणारे महाराज साधे आहेत, सोपे आहेत. प्रत्येक ठिकाणी गावा मग सांगितलं तुम्हाला नाव महत्त्वाचं आहे. महाराज ज्या माणसांच्या कधी ज्ञानाचा कधीही असणारा अहंकार बाळगला नाही, ज्या ज्ञानाचा कधीही आपण असणारा जो असणारा कधीही मिरवला नाही ते असणारं गाव म्हणजे आपलं गाव आहे. महाराज ही माऊली मला वाटते पहिल्यांदा कीर्तन प्रवचन करल्यापासून मला वाटते प्रत्येक व्यासपीठला आहे. फक्त एवढंच सांगतात महाराज झालं विषय संपला. महाराज मंडळींच्या कीर्तनाला महाराजांना टाळ येऊन उभा राहावं ह्याच्यापेक्षा मोठं पण काय नाही मामा. चंद्र शंभू तेथे संत तेथे विवेका. संत आहे तिथं विवेक असणार आहे म्हणून सांगितलं. विवेक म्हणजे काय महाराज? जगाच्या पाठीवर जे दिसणार आहे ते सर्व असत्य आहे. जो असणारा शाश्वत असणारा एक परमात्मा आहे, तो परमात्मा तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे आणि तिची जाणीव संत कृपेनं श्री गुरूंच्या कृपेनं होणं म्हणजे ते विवेक आहे. तो विवेक म्हणजे विचार टिकणं फार महत्वाचं आहे. विचार बदलला की दुःख भोगावं लागतं. सीता मातेला दुःख कधी भोगावं लागलं? विचारामुळं का कृतीमुळं? समोर असणारे लक्ष्मण आले. लक्ष्मण आल्यानंतर सांगितलं काय? तुम्ही का थांबला हे मला माहिती होतं. जगाचा बाप समोर होता. महाराज सुरुवात कुठनं झाली? मग काय सांगितलं तुम्हाला? मोठी माणसं चुकतात, आम्ही चुकलो फार महत्वाचं नाही, चूक कळणं फार गरजेचं आहे. म्या बोलविली आहे वेदू बोले, म्या चालविली आहे सूर्य चाले, म्या हलविली आहे प्राणो झाले, जो जगाशी चालिता. पर्वते बैस कान संडावी, समुद्र रे कान ओलांडावी, झाडाची या पान हाले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोठे. असा असणारा कर्तृत्व कुणाचा आहे? ऐका यश स्त्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुण वस्ती जे म्हणून तो भगवंतू. ज्यानं सगळं आपल्या हातात ठेवलं त्याचं नाव आहे देव. जो असणारा जगाचा बाप, परमात्म्याचा अवतार होता, परब्रह्माचा अवतार होता, 7वा अवतार होता. तो महाराज काय करायला निघाला? बायकोनं सांगितलं म्हणून हरणाच्या मागं लागला ना. ते बाजूला ठेवू जरा. वाल्मिकी रामायण विचार त्यांना माहिती नव्हतं का? माझ्या डिक्शनरीमध्ये हे प्रोडक्शन कधी आल्यालं? जर म्हणला असता मी हे सीते निर्माण केल्यालं नाही, थांबला असता ना. तो पाठीमागाला आला. पाठीला आल्यानंतर परत आल्यानंतर सीतेला मोह झाला. कधी? अयोध्यामध्ये गेल्यानंतर मला चोळी शिवायची आहे. अपेक्षा संपत नाहीत. वाक्य लक्षात ठेवा. अपेक्षा संपत नाहीत. समाधान शोधा. रामकृष्ण आहे त्यात समाधान मानणं याचं नाव आहे परमार्थ. बस एवढं कळालं तरी पुष्कळ झालं. मग ठेविले अनंती. प्रारब्धाच्या योगानं 3 गोष्टी आहेत: अन्न, धन आणि मान. कोणाच्या अधीन कोण असलं काय सांगता येत नाही महाराज. कर्मधर्म संयोगानं धनाला महत्त्व द्यायचं का मानाला महत्त्व द्यायचं हे आपल्या हातात आहे महाराज. किती दिवस आहे? तुमच्या आमच्या जीवनामध्ये किती सोहळा आहे महाराज.
किती आम्हाला घमेंड आहे. अरे वारल्यानंतर असणारे ॲम्ब्युलन्स आल्यानंतर राम आला म्हणून विचारत नाहीत, महाराज आला म्हणून विचारित नाहीत, बॉडी कुठंपर्यंत आली म्हणतात. बघा ना, तरी आम्हाला असणाऱ्या साडेतीन हाताच्या शरीरावर किती घमेंड आहे. भगवान परमात्मा पाठीमागे गेले तर विशेष नाही. नंतर कर्मधर्म संयोगानं ज्या असणाऱ्या ईदभर कपड्यासाठी, ईदभर सोन्यासारखं असणाऱ्या कपड्यासाठी भगवान परमात्म्याला मागं लावला, आणि त्याच सोन्याच्या लंकेत कोण गेलं? सीता होती. त्यावेळी रामाची आठवण झाली. ह्याला म्हणायची अपेक्षा नाही, ह्याला म्हणायची इच्छा. विचार बदलला की दुःख भोगावं लागतं महाराज. मग तुमचा आमचे संत महात्मे विवेकावर जागृत होते. बोध दिला मज सांगा ते मार्ग दावियला, नीट भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेमचंदे चालू लागलो वाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. जरा आजारी पडल्यापासून का होते, जरासं म्हणजे विस्मरण होते. रामकृष्णारी कर्मधर्म संयोगानं तुमच्या आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असलं तर संत भेट फार महत्त्वाची आहे. संतांची भेट होण्याकरता भाग्य लागते. संत भेटल्यानंतर कळण्याकरता श्रीगुरूंची कृपा लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं कळाल्यानंतर विश्वास बसायला सुद्धा काय लागते? आपला असणारं देव बलवत्तर पाहिजे महाराज. मग कुणावर विश्वास ठेवावा? संतांचे पायी हा माझा विश्वास. सन मार्गवर्तिनी संता तद्रूपेण विद्या विनय वर्धते. संत कुणाला म्हणायचं? संत ही पदवी नाही, संत ही देणगी नाही महाराज, संत ही अवस्था आहे महाराज. मग ते संत तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता आणि संत मिळण्याकरता तीन गोष्टी आहेत. एक संगत आहे, दुसरी विसंगती आहे, आणि तिसरी कुसंगती आहे. संगती प्रयत्नाने मिळते आहे, विसंगती प्रारब्धाने मिळते आहे महाराज, आणि कुसंगती पापाने मिळते आहे महाराज. ज्याने ज्ञानेश्वरी सांगितली, ज्यांनी भगवद्गीता सांगितली, त्यांचं सर्वांचं काम झालं महाराज. पहिली ज्ञान भगवद्गीता कोणी ऐकली? अर्जुन. गावंडी म्हणून सांगितलं. भगवान परमात्मा भेटला हे विशेष आहे, त्याचा बोध मिळाला हे विशेष आहे. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये विजय प्राप्त झाला त्याच्या दृष्टीने योग्य आहे. पण तोच असणारा संजयाचा उद्धार झाला, त्याच्या पुढचा असणाऱ्या मरकट वेशामध्ये असणाऱ्या हनुमंतरायांचा उद्धार झाला, पण तिथंच असणाऱ्या त्या आंधळ्या धृतराष्ट्राचा विश्वास बसला नाही. ही शोकांतिका आहे मला. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास असला तरच परमार्थात सगळ्यात महत्त्वाचं जर काय पहिली पाहिजे याची तर तो विश्वास आहे. विश्वास टिकण्याकरता विचाराची गरज आहे, विचार टिकण्याकरता वैरागाची गरज आहे, आणि हे तिन्हींची जर अवस्था असली तर मग ते ज्ञान फार महत्त्वाचं आहे. मला दादाने एक वाक्य सांगितलं, शिवामा परमार्थ करत असताना राम एक श्रद्धेनं तरी करायचा, नाही तर ज्ञानानं तरी करायचा. ज्ञानानं करायचा आमच्या हातनं होणार नाही महाराज, माफ करा. रामकृष्ण. ते ज्ञान पैगा जरी मनी आत्या आणावी, तरी संता या बजावे सर्वस्वीस. जेणे मार्गी चालू जात न पडे गुंता कोटी काही. माऊली गेल्या त्या मार्गाने चालत जाऊया. कर्मधर्म संयोगाला आपला एक दिवशी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग उद्धार होण्याचं जर साधन असलं तर ती ज्ञानेश्वरी आहे महाराज. ज्ञानोबा राय समोर आहेत ज्ञानेश्वरीच्या रूपानं, तुकोबा राय समोर आहेत गाथ्याच्या रूपानं, आणि सर्वात महत्त्वाचं जर कोण असलं तर नाथराय समोर आहेत कोणाच्या रूपानं? भगवताच्या रूपानं महाराज. मग त्या संत वाङ्मयावर विश्वास बसण्याकरता, संत वाङ्मय कळण्याकरता सर्वात महत्त्वाचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये कर्मधर्म संयोगानं काय कळालं पाहिजे महाराज? विवेक, त्याची जागृती पाहिजे. मग ते विवेक टिकण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं वैराग्य पाहिजे. वैराग्य टिकण्याकरता गुरुकृपा फार महत्त्वाची आहे महाराज. तुमच्या आमच्यावर ईश्वर कृपा झाली, माणसाचा जन्म मिळाला हे विशेष नाही आहे. ईश्वर कृपा झाल्यानंतर शास्त्रकृपा होण्याकरता शास्त्र वाचणं फार गरजेचं आहे. शास्त्रकृपा झाल्यानंतर अंतःकरण कृपा फार महत्त्वाची आहे, आणि अंतःकरण कृपा होण्याकरता झाल्यानंतर ते अंतःकरण शुद्ध राहण्याकरता मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मनाचा विषय संकल्प आहे, संकल्प आणि विकल्प आहे. बुद्धीचा विषय निश्चय आहे, चित्ताचा विषय चिंतन आहे महाराज. अहंकार थोडासा असावा लागतोय, मग तो विषय बिघडला आहे. हम ब्रह्मास्मी. तिथं असल्यानंतर तो मी आहे म्हणून सांगण्याकरता जो आहे तो थोडासा आहे. मग ती नवल अहंकाराची गोटी विशेष अज्ञानाच्या नलेची पाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. 13वा अध्याय मला वाटतं. 13व्या अध्यायामध्ये सांगितलं कुणासाठी आहेत? अहंकारानं संपतोय महाराज. अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देवच भेटत नाही महाराज.
लंका कुणाची? बोला साहेब. रावणाची. पहिल्यांदा कोणी गेलं? हनुमान गेलं. हनुमान गेल्यावर पकडला कोणी? अध्यक्ष रावणानं. बांधला कोणी? बोला, रावणानं. कपडे कुणाची? गुंडळीत रावणाची. रॉकेल बोला ना, रावणाची. आगपेटी रावणाचीच. लावली कुणी? रावणानं. पिटली कुणाची? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. विवेकता आणि विचार फार महत्वाचा आहेत. म्हणते विचार चाणोक्षणी हाची करावा विचार, करावा या पार भवशिंदू, नाशिवंत देह जाणार सत, आयुष्य खातो का असा. विवेकता गरजेचं आहे महाराज. ते विवेक विचार न करता कर्मधर्म संयोगानं तुमच्या आमच्या जीवनामध्ये सर्व काय झालं. 375 वर्षे झाले तुमच्या आमच्याकरता कर्मधर्म संयोगानं कर्मठ विचार बाजूला ठेवून तुमच्या आमच्याकरता जगण्याकरता खरी भक्तीने खरी सेवा सांगण्याकरता ज्ञानोबारायांच्या नंतर नाथरायांच्या नंतर समोर अवतीर्ण झाले ते तुकाराम गाथा समोर आला महाराज. कर्मिष्ठ आणि भ्रमिष्ठ लोकांचा जबाब देण्याकरता तुकोबारायाने असणारे लिखाण चालू केलं. लिखाण चालू करत असताना समोरच्याला कळालं की आता आमचं काय खरं नाही आणि त्यावेळी त्या गाथा बुडवायला सांगितला महाराज. गाथा बुडवायला सांगत असताना सर्वांना माहिती आहे महाराज, तुमच्या आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं संत कळणं हे गरजेचं आहे. तुकोबारायांना त्रास देण्याकरता देहूचीच होती का आपली कोल्हापूरची होती? ज्ञानोबारायांना त्रास देण्याकरता आळंदीचीच होती महाराज. आणि परवा एक असणारी क्लिप बघितली. शोकांतिका वाटली. बऱ्याचशाच खाली कमेंट पडलेल्या होत्या. ज्यांनी काल एक वक्तव्य केलं की बाबा ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा हे ग्रंथांना आधार नाही आहे. बरोबर आहे ना? व्यासपीठावर नाव घेत नाही महाराज. अमुक ग्रंथ त्याला आधार आहे म्हणून सांगितलं. तोच माणूस पुढच्या करला ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये यज्ञाच्या आहुत्या देण्याकरता पुढच्या करला होता. ही शोकांतिका आहे. ज्ञानोबाराय करण्याकरता ज्ञानेश्वरीची गरज आहे. त्या ज्ञानोबारायांच्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये विवेकता आणि विचार कधी बाजूला ठेवला नाही. तिथे असणारी गाथा बुडवण्याकरता चालू झाल्यानं पूर्णपणे सर्वांना सांगितलं. आणि गाथा बुडवत असताना समोर तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक असणारी ओवी लिहिली तरी असणाऱ्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काय परमार्थ करत असताना दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत महाराज. परमार्थाला श्रीगुरू चांगले भेटावं आणि संसाराला बायको चांगली भेटावी. आणि परमार्थासाठी बायको चांगली असली तर बाजीराव महाराज परमार्थ चांगला आहे. आणि आता पंजी बांधून कुठं निघाला असं म्हणणारी असली की कीर्तन संपलं. सगळे व्यवस्थित आहे महाराज. खरं पंजी बाहेर काढले की अजून म्हणतीये हे धिनुक तिकडे करायचं. कुठं? हे धिनुक आहे वे. कर्मधर्म संयोगानं फार महत्त्वाचं आहे महाराज. जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आईच्या नंतर प्रेम करणारी मुलगी असते. आणि मुलगी नांदाई गेल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत जी सुखदुःखात सामील असते तिचं नाव बायको आहे महाराज. संसार करत असताना संसाराधिष्ठित परमार्थ असावा का परमार्थाधिष्ठित संसार असावा? जे केलं ते त्याने योग्य केले. बरोबर आहे ते चुकीचं आहे त्याच्यावर भार घालायचं आणि पुढे जायचं महाराज. काय अडचण नाही आहे महाराज. कशासाठी आहे? काय आहे? बरं तुमचं आमचं किती आहे? काय नाही आहे महाराज. भ्रम आहे फक्त. माझ्यानं थांबते आणि माझ्यानं होतंय. पुढच्या 6 महिन्याचं पूर्णपणे टार्गेट समोर होतं. 6 महिन्याचं टार्गेट समोर होतं. 5:30ला उठलेत. 6:30ला विमान पकडलं. 6:30ला विमान पकडलं. 7:45 विमानाचा स्फोट झाला. निघून गेलेत महाराज. कोण? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. काय आहे विशेष? मग त्याच्यापेक्षा तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीसारख्या मंडपामध्ये आम्हाला ठेवलंय. एवढ्या मोठ्या महामारीमध्ये आम्ही जगलोय. मग काय करावं महाराज? त्याच्यासाठी एकदा ज्ञानेश्वरीचं पारायण व्हावं. आयुष्यामध्ये भागवताचं पारायण व्हावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुकाराम गाथा आपल्या हातातून वाचून जावा महाराज. तुकाराम गाथा लिहायला घ्यायच्या अगोदर 1008 पारायण कशाची केलीत? भागवताची केली. तर माझ्या तुकोबारायांनी गाथा लिहायला घेतला. तपोमय वेदमय आणि ज्ञानोमय त्रिवेणी संगम असणारा गाथा लिहिला. आणि कळाला आमची दुकानं बंद होणार आहेत. गाथा बुडवायला घेतला महाराज. वाजत गाजत धिंड काढली. इंद्रायणी जवळ केला. आणि जवळ जात असताना त्यावेळी माझा अंदाज असा आहे शिवामा, जर आमच्या आवलीला बोलवली असती तर गाथा बुडवू दिला नसता. एवढी ताकद होती आवलीची. कोणाला
तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, माझा मालक ज्या भजनाला गेलाय म्हणून सकाळी आंबलीचा मोगा घ्यावा, पिठलं घ्यावं, खरडा भाकरी घ्यावी, भामचंद्र भामगिरी भंडारा डोंगर पूर्णपणे पालता घालावा, नवऱ्याच्या तोंडामध्ये घास घालावा, पतीच्या तोंडामध्ये घास घालावा आणि घरात आल्यानंतर जेवावं. तिचं नाव आहे आवली. एक दिवशी मिळाला नाही पती, खाली आल्यानंतर बघितलं महाराज खांबाला त्याच्यात देऊन असणारी मुलं साईडला बसलेली होती. अशा आहे त्या ठिकाणी झोप लागलेली होती. तर खूप बरा दिवस मावळताना आत आले, बघितलं आवले काय झाले, काय नाही म्हणून सांगितलं. महाराज पूर्णपणे तिन्ही डोंगर बघितलं, काय भानगड आहे म्हणजे कुठं संपत बघायला, कुठं तुम्ही मला भेटला नाही. जेवण तसंच आहे. आवलीला उचललं महाराज, मुलांना उचललीत, तुकडा मोडला आणि आवलीच्या तोंडात घातला आणि मुलांच्या तोंडात घातला. टप 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 अश्रू आलेत माझ्या आवलीच्या डोळ्यातून. तुम्ही जेवला नाही, मी जेवलेलो नाही म्हणलं. विवेकताची गरज काय सांगायला आले महाराज. तोच असणारा गाथा बुडवायला चालू निघालीत नाही. बुडवायला निघाल्यानंतर योगायोगानं गाथा जवळ केला. घोट्या एवढं पाणी, गुडघ्या एवढं पाणी, आत इंद्रायणीचा डोह जवळ केला आणि जवळ केल्यानंतर सांगितलं, वाटत होतं तो कोब्बारायनं कोणीतरी मागणं बोलवल, कोणतरी थांबा म्हणून सांगल. मागणं आवाज आला, महाराज थांबा. कोब्बारायनं आनंद झाला, खरोखर काहीतरी मला सांगतील. ठीक आहे म्हणून सांगितलं. मागं वळून बघितलं तर असणारे आमच्या रामेश्वर भट्टाने आवाज दिला, अरे वह्या तशा बुडवू नका, त्याला दगड बांधा. बांधलंच दगड मार. डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. काय नाही म्हणून सांगितलं. आजपर्यंत कधीही त्याच्याकडे मागितलं नव्हतं महाराज. आयुष्यात कधीही तक्रार केली नाही. बघा 4,500 अभंग वाचून काढा, वाचलेला ऐसा माणसं मारा. कधी विचारा, कधी संसाराची घे, बाईली मेली बरी झालं म्हणजे तू उगल. काय मागितलं देवाकडे, ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. दोन्ही हात जोडत त्या परमात्म्याची आठवण काढली. सांगितलं, देवा तुझं लिहिलेलं होतं, तुझ्यासाठी लिहिलेलं होतं आणि आत्मकल्याणासाठी जगाचा उद्धार करण्यासाठी लिहिलेलं होतं. ते माझ्या हातानं मला बुडवावं लागतंय. त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय नाही. तुझं तू सांभाळ म्हणून सांगितलं. 13 दिवस अधिष्ठान करणार म्हणून सांगितलं. 13 दिवस जर वह्या आल्या नाही तर मी तुझा नवं. ठीक आहे म्हणून सांगितलं. दगड बांधित महाराज सोडून दिलं. महाराज न सांगता कळे अंतरीचे गुज. पंढरीश परमात्माने आईसाहेब रावळात बसलेले होते. आईसाहेब पाय चुरडत होते. विचारलं आणि सांगितलं आईसाहेबांना, उठा. कुणाला देव म्हणायचं महाराज? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला ज्याच्या हातात माया आहे तिला सांगितलं, जा आजपासून 13 दिवसांना असणाऱ्या वह्या माझ्या तुकोबाऱ्यांच्या ह्या तशावरती काढायच्या. आई त्या अवस्थेमध्ये माझी आई असणाऱ्या आईसाहेब आल्या. जलदेवतेचं रूप घेतलं. माना अगर नाही माना, विश्वासाचा भाग आहे महाराज. 13 दिवस आहे तशा वह्या आपल्या छातीसंगत घेतल्या आणि 13 दिवसानं वह्यावरती आहे तशा काढल्या. त्याला म्हणायचं महाराज विचार. महाराष्ट्र बुडवला असता पूर्णपणे. 13 दिवस वया रक्षोनी या उदकी कोरड्याची काढून दाखविले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्तीनाथांच्या असणाऱ्या अधिष्ठानाखाली पूर्णपणे 4 भावंड तयार झाली. ज्ञानेश्वरी सारखा समोर ग्रंथ आला महाराज. ज्ञानोबारायचं ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व कर्मधर्मोत्सयोगानं 1800 वर्षे जगला, 1400 वर्षे जगला, पण नमस्कार करण्याकरता कुठं आला महाराज? ज्येष्ठत्व महत्वाचं नाही, श्रेष्ठत्व महत्वाचं नाही. ज्येष्ठत्व कधी आहे? वय वाढल्यानंतर ज्येष्ठ प्राप्त होते, विद्या वाढल्यानंतर श्रेष्ठत्व प्राप्त होते महाराज. हे कटकटा गोष्टी त्यात ओवी आहे काय महाराज? कोणती? रामकृष्ण. नमस्कार केला आणि सांगितलं महाराज तुमच्या आमच्या जीवनामध्ये कर्मधर्म संयोगानं असणाऱ्या वाघावनं बसून आला. वाघावनं बसून आल्यानंतर ज्येष्ठ होतो, समोर असणारी प्रेत उठत होती महाराज, पण कुत्रं उठलं नाही. माझ्या मुक्ताईनं कुत्रं उठवलं. समोर आल्यानंतर लक्षात आलं की बाबा माझ्यापेक्षा पुढे काहीतरी आहे. विचार केलेत, नमस्कार करावा का? गंडमाळ असणाऱ्या रुद्राक्षे माळा जटा जुटा विभूती भंडारा धुपारती पूर्णपणे साईडला टाकलं. आहे तशा जटेचं पूर्णपणे लोठांगण समोर घातलं. कोणाच्या माऊलींच्या समोर महाराज घातलं. कळालं महाराज ज्येष्ठत्व महत्वाचं नाही, श्रेष्ठत्व महत्वाचं आहे. त्या ज्ञानोबाऱ्यांना नमस्कार केला आणि सांगितलं. मग सांगितलं कुणाला अधिकार दिला महाराज? मग सांगितलं चल भिंत चालायला लागली महाराज. आज असणाऱ्या त्या ज्ञानोबाऱ्यांच्या आई वडील गेल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये कधी आईच्या हातनं कधी पुरणपोळीचा स्वयंपाक खाल्लेला होता? त्याच्यानंतर विचार केला महाराज, पुरणपोळी खात असताना त्या असणाऱ्या बहिणीला आठवण झाली. माझ्या भावंडांना काय नाही आहे महाराज, आतापर्यंत आईच्या हातनं खाल्लेलं काही नाही आहे महाराज.
आता एक मांड करावा अशी इच्छा निर्माण झाली आणि मांड करायसाठी काय केलं महाराज, असणारी एक प्रचंडी असणारी पीठ मिळालं. त्या पिठाला काय केलं महाराज, मळल्यानंतर पिठाला आता ते भांडं भाजायचं कशासाठी, ते मांड म्हणून असणाऱ्या कुंभाराच्या आळीला गेले महाराज. मी कुंभाराच्या आळीला जात असताना समोर असणाऱ्या 4 बोटामध्ये अंगठ्या आहे, आकड्याची गाती हातात आहे, जरी काटाचं उपरण अंगावर आहे महाराज. घोड्यावरून खाली उतरल्यात आणि समोर असणारी संन्याशाची मुलगी आडवी आली म्हणून झपशकून झाला, ढकलून दिली महाराज. खाली पडली मुक्ती 6-7 वर्षाचे. त्या दगडावर पडली महाराज. बळबळावत असणारे खोक फुटली, रक्त आलं महाराज. असणारा तसाच हात धरला आणि पळत पळत आली. ज्ञानोबराय माझी जगाची माऊली समोर बसलेली होती. पळत पळत गेली आणि मिठी मारली. विचारलं, दादा आम्ही एवढं काय वाईट केले सांग. आमचा असणारा दर्शनसुद्धा दुर्मिळ वाटावं का, अपशकून वाटावं का, विचार. हात मिठी मारली, सांगितलं मुक्ती काय झालं, काय नाही म्हणून सांगितलं. असणाऱ्या त्या उपरणीनं असणाऱ्या काय केलं, तोंड पुसलं महाराज आणि सांगितलं, काय नाही दादा, मांड भाजण्याकरता खापर आणायला गेलो होतं, परंतु तिथं असणाऱ्या विसोबा काकांनी मला काय केलं, ढकलून दिलं आणि याचा मी परत तसेच आले. म्हणजे मांड कशावर भाजायचं, डोळ्यातून अश्रूच्या धारा लागलेल्या, त्या तोंड पुसलं माझ्या माऊलीने. समोर सांगितलं, काय काळजी करू नको, मांड भाजण्याकरता, मांड करण्याकरता पीठ मळ म्हणून सांगितलं. पिठाचं ते येवल्याच्या हाताने पीठ मळलं महाराज. माझ्या माऊली उठल्या महाराज. योगियाची आई होती महाराज. समोर असणारी योगज्ञानाच्या बळावर पाठ लाल भडक केली. जसं आपल्यासनी माऊली लाल भडक इंगळ व्हावा त्याप्रमाणे असणारी पाठ झाली महाराज. असणारे येवल्याच्या असताना पहिला मांडा केला, भाजला महाराज. पळत पळत गेली, पांडुरंगाच्या समोर ठेवला, आनंद झाला, हात जोडला. दुसरा मांडा माझ्या निवृत्तीनाथांना, तिसरा मांडा माझ्या ज्ञानोबरायांना, चौथा मांडा सोपान काकांना. मांडा संपला महाराज. बहीण कुणाला म्हणावं आणि बहीण कुणाच्याच जागरूक करावं महाराज. स्त्रीत्व कळण्याकरता ज्याला आई कळाली ती छत्रपती शिवाजीराजे, ज्याला बायको कळाली ती छत्रपती माझ्या असणारे प्रभू रामचंद्र, ज्याला पत्नी कळाली ती प्रभू रामचंद्र, ज्याला असणारी मैत्रिणी कळाली ते माझे भगवान श्रीकृष्ण, आणि ज्यांना बैल कळाली तो माझा ज्ञानोबराय. पळत पळत मांडा 4 मांड भाजलत महाराज. माऊली समोर बसली आणि विचार केला, कुठं आहे मांडा. पहिला मांडा दादाला दिला, दुसरा मांडा माऊलीला दिला, तिसरा मांडा सोपान काकाला दिला. मुक्ती तुला चौथा मांडा कुठं आहे म्हणून विचारलं. माझ्या माऊलीने एक मांड्याचा असणारा तुकडा मोडला आणि माझ्या मुक्तीच्या हात तोंडात घातला महाराज. मांडीवर घेतली महाराज. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. मला सांगायचा आहे विचार, विवेकता. ज्या माऊलीने 775 वर्षापूर्वी पाठ तापवून मांड भाजलं, जर काय नुसती वाकडी नजर केली तर महाराष्ट्र जळला असता माझा. संत तेथे विवेक. स्वामी विवेकानंद परदेशी दौऱ्यावर होते. परदेशी दौऱ्यावर असताना 180 देशाची असणारी परिषद चालू होती. त्या परिषदेमध्ये असणारा आपलं प्रतिनिधित्व करण्याकरता स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले. आणि अमेरिकेला गेल्यानंतर असणारे 7.5 फूट उंचीचा देह आहे, 130 किलो वजन आहे, खाली एक पंचा भगवा लावलेला आहे, अंगावर एक भगवी उपरण आहे, वरती मुंडासा बांधलेला भगवा आहे. भगवा म्हणजे काय महाराज, भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित. समोर उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर विचारलं कोण. हसायला आली ती माणसं बघून महाराज. जाण्याकरता लेट झालं. असणारा भगवद्गीता नाम ज्ञानेश्वरी भगवद्गीता समोर होती महाराज. आणि त्या भगवद्गीता उचलली आणि असणाऱ्या त्या ग्रंथांचं प्रदर्शन चाललेलं त्या ग्रंथांच्या खाली घातली महाराज. असणाऱ्या माझ्या स्वामी विवेकानंदाने एकच वाक्य सांगितलं, शिवाजी मामा, पाया भक्कम पाहिजे. इमारतीला पाया भक्कम पाहिजे. जगाची इमारत 4 वेद, 7 शास्त्र आणि 18 पुराण, 18 उपपुराण पूर्णपणे जर ज्याच्यावर थांबलं असतं तर ती भगवद्गीता आहे. खाली घातली काय वाटलं नाही. 3 दिवस झालं. 4थ्या दिवशी शेवट असणारा समारोप होता महाराज. कशाचा, त्या परिषदेचा. आणि त्यावेळी 3 मिनिटं बोलण्याकरता अधिकार दिला. कोणाला, माझ्या स्वामींना. विवेक, विचार काय. एकच वाक्य सांगितलं महाराज, माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स. बस 7 मिनिटं टाळ्या वाजवत्या त्या असणाऱ्या सभागृहामध्ये. त्या स्वामींच्या असणाऱ्या देहेष्टीकडे बघितल्यानंतर, त्या ज्ञानाकडे बघितल्यानंतर त्यावेळीची जगत सुंदरी समोर आली. 3 दिवस जवळजवळ भेट घेण्याकरता काय होती, पाठीमागाला आली होती. 4थ्या दिवशी भेट झाली महाराज. भेट झाल्यानंतर शिकागोमध्ये गेली आणि सांगितलं स्वामींची भेट झाली. दोघांनी भेटल्यानंतर नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर सांगितलं, काय नाही स्वामी तुम्हाला भेटायचं आहे का. जगासारखं ज्ञान, जगाच्या पाठीवर तुमच्यासारखं ज्ञान कुणाला नाही आहे आणि माझ्यासारखी सुंदरता कुणाला नाही आहे. लक्ष द्या.
दोघं जण एकत्र ये आणि एक पुत्र जन्माला घालूया. तो ज्ञानानं पण मोठा असेल आणि सौंदर्यानं पण मोठा असेल. स्वामींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. दोन्ही हात जोडत त्यांनी सांगितलं, एवढीच जर इच्छा असली ना ताई तर मला तुमचा पुत्र म्हणा ना. संत तेथे ही विवेकता टिकवण्याकरता सर्वात महत्त्वाचं तुमच्या आमची संगत फार महत्त्वाची आहे. संगतीला वातावरण फार महत्त्वाचं आहे. वातावरणाला तुमचं असणारं वाचन फार महत्त्वाचं आहे आणि त्या वाचनाला जोड सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या असणारी ज्ञानाची गरज आहे. ते ज्ञान म्हणजे मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज कर्मधर्म संयोगानं उद्धार होण्याकरता साधन जर काय असलं, संतांची पायी हा माझा विश्वास. छत्रपती शिवाजीराजेंच्या समोर मोठ्या माणसांच्या सानिध्यात गेल्यानंतर मोठी माणसं कळत्यात, विशेष नाही आहे. मोठी माणसं कळण्याकरता तपश्चर्या असावी लागते आम्हाला. पंजाबमध्ये आजारी पडायच्या अगोदर शिवाजी मामा 11 दिवस सप्त्याला गेलेलो होतो. त्या सप्त्याला गेल्यानंतर आठवलं म्हणून सांगतो महाराज, त्या असणारे शीख धर्माचे धर्मगुरू आमच्याबरोबर ज्ञानेश्वरी वाचायला बसत होते. पण त्यांच्या जवळ एवढ्या वातावरणामध्ये कोणीही येत नव्हतं. ज्ञानेश्वरी वाचायचं, ज्ञानेश्वरी ठेवायची आणि परत दिवसभर काय नाही, अजिबात कुठल्या कार्यक्रमाला येत नव्हते. आणि 11 दिवस झाल्यानंतर 12व्या दिवशी त्यांच्या असणाऱ्या तिथल्या असणारे खासदारांच्या हस्ते त्यांचा सत्कार केल्यानंतर मुख्यमंत्री खासदार त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी नमस्कार केल्यानंतर त्यावेळी आम्हाला सांगायलं की हे शीख धर्माचे गुरु आहेत. नामदेव महाराज घुमान तिथं हे होतं, सप्ताह होता महाराज. काय किती मोठा संप्रदाय आमचा. त्या असणाऱ्या गुरुग्रंथ साहेबामध्ये आपल्या नामदेवरायांचे 30 अभंग त्यात आहेत. नामातयाचा छत्रपती शिवाजीराजांच्या समोर असणारी ती सुंदर अशी स्त्री समोर उभा केली. मला सांगायचं काय, मोठी माणसं करण्याकरता तपश्चर्या असावी लागते. तुकोबाऱ्यांना त्रास देणारी जवळचीच होती. चांगली शानी होती का अडगी होती? ज्ञानोबाऱ्यांना त्रास देणारी कोण होती? छत्रपतींच्या समोर असणारी ती माऊली उभा केल्यानंतर 32 मान सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा उठला. राजदंड साईडला ठेवला महाराज. सोनेरी मुकुट त्या असणाऱ्या साईडला काढून ठेवला आणि समोर गेल्यानंतर हात जोडलत मी सांगितलं, अशी आमची माता असती तर आम्ही किती सुंदर दिसायला असतो. आज ह्याची गरज आहे. काय अवस्था आहे. 3 वर्षाची बालिका सुरक्षित नाही, 60 वर्षाची माता सुरक्षित नाही महाराज. काय गरज आहे? कोणता महाराष्ट्र म्हणावा? याच्यासाठी आज जे काय आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज ह्या मंडपाचा जो विषय आहे, ह्या मंडपात जे पारायण आहे, हे ज्ञानेश्वरी जे व्यासपीठ आहे, जगाच्या पाठीवर कोणतंही व्यासपीठ ह्याची जोड करू शकत नाही महाराज. आणि हे व्यासपीठ टिकणं आपल्या वारकरी संप्रदायाच्या हातात आहे. त्या वारकरी संप्रदायाला सुद्धा काही ठिकाणी गालबोट लावायचं काम काही माणसाने केलं. आम्हाला त्याच्याशी सगळ्यात महत्त्वाचं जर काय दुर्दैव आहे, पण त्या माणसांच्या समोर तुमच्या आमच्या जीवनामध्ये विवेकता आणि विचारता नष्ट झाल्यानंतर असणारी कोणतीही असणारी फळी ढळली संपली जाते महाराज. मग आज असणारी ती विवेकता आणि विचार जगून जाण्याचं काम ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या मागोवा घेत आपण पुढं जाण्याचं काम जर काय विवेकच्या दृष्टीनं करायचं असलं तर आज असणाऱ्या 31 दिवसाच्या सप्त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं 31 दिवसामध्ये 31-2-62 कीर्तनं आणि प्रवचनकार आहेत महाराज. ह्याच्यापेक्षा असणारे पूर्णपणे महात्मे आहेत, तपोमय आहेत, वेदोमय आहेत, ज्ञानोमय आहेत. खरोखर अधिकारवाणीने असणारे मज पामारा काय थोन पण पायाची वाहन पायी बरी झालेली सेवा मौलींच्या दादांच्या गुरुवर्य दादा महाराज वास्करांचे दादा महाराज आरेकरांच्या चरणी समर्पित करतो. माझ्यासमोर बसले शिवामा असतील, सरवडीकर महाराज असतील, अध्यक्ष असतील, सर्व तुमची गुणी